नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे राया खूपच जास्त रडत असतो. डॉक्टरांना गयावया करत असतो. तो म्हणत असतो की डॉक्टर, काही करा पण मिस फायरला बरं करा. तिला काय होतंय काही कळत नाही. तुम्ही तिच्या हव्या तेवढ्या टेस्ट करा, पण नक्की तिला कशामुळे चक्कर येते, कशामुळे पोटात दुखतंय आणि कशामुळे तिला हा सगळा त्रास होतोय हे शोधून काढा. हवं तर मी तुमच्या पाया पडतो. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणत असतात की हे बघा राया दादा, तुम्ही पाया वगैरे पडू नका. या सगळ्यामध्ये आम्ही त्यांना बेस्ट ट्रीटमेंट देण्याची गरज आहे आणि आम्ही तेच करतोय. आम्ही मंजिरीला लवकरात लवकर बरं करण्याचेच प्रयत्न करतोय. पण आता तिला बरंसुद्धा वाटायला हवंय ना. तिला काय आजार आहे तेच कळत नाही आहे. सगळे रिपोर्ट करण्यात आलेत. तेव्हा उमा तिथे येते आणि म्हणते की "ए राया, चल मागे हो, मागे हो. तू काही डॉक्टर आहेस का? तू काय सांगतोयस हे करा, ते करा." डॉक्टर त्या आहेत. त्यांना जे काही करायचं आहे ते योग्य रीतीने करतील. तेव्हा डॉक्टर म्हणतात, "राया दादा, काळजी करू नका. हे बघा, आम्ही त्यांना बरं करण्याचे प्रयत्न करतोय." तेव्हा राया म्हणतो, "पण नक्की मिस फायरला होतंय तरी काय?" तेव्हा इकडे डॉक्टर म्हणत असतात, "कदाचित त्यांना निमोनिया झाला असेल किंवा त्यांच्या लंग्समध्ये पाणी झालं असेल, लंग्सला सूजन असेल," असं डॉक्टर म्हणत असतात. तेव्हा आपण त्यांना आता त्याच्यावरती ट्रीटमेंट देऊया. बघूया निमोनियावरती आपण ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांना बरं वाटतंय का? तेव्हा इकडे दवा दफ्तर म्हणजे प्रशांत याला आता कळतं. त्याने सांगितलेलं असतं इकडे जय घोरपडेला की चौथी फोडी घेतल्यानंतर त्यांना डॉक्टरांना असं वाटेल की फक्त निमोनिया झालं आहे. कारण ते दुसरे कुठले टेस्ट करायला सांगतच नाही. तेव्हा तुम्ही काळजी करू नका. चौथी फोडी गेली की त्यांचा खेळ संपला असं समजा. तेव्हा इकडे प्रशांत म्हणत असतो, म्हणजे हा जय घोरपडे त्याच्या कुठल्या दुश्मनाला नाही, तर मंजिरीलाच हे औषध देतोय. पण हा मंजिरीच्या जीवावरती का उठलाय? काही झालं ना, तरीसुद्धा मंजिरीला मी मरू देणार नाही. मंजिरीला बरं करण्यासाठी मलाच काहीतरी करायला पाहिजे. शेवटीला माझ्या कुटुंबातला भाग आहे मंजिरी. त्यानंतरला इकडे प्रशांतमध्ये खूपच जास्त माणुसकी असते प्रेक्षकांनो. म्हणजे बघा ना, जरी तो चुकीचं औषध माणसाला देत असला, तरीसुद्धा घरातल्या लोकांबद्दल म्हणजे ज्या लोकांची काही चुकी नाही आहे, त्या लोकांना त्रास द्यायला त्याला अजिबातच आवडत नाही आणि कुठेतरी त्याचा चांगुलपणा आपल्याला इथे पाहायला मिळतो. तो म्हणतो की "जय घोरपडे, तू कुठल्यातरी दुश्मनाला हे औषध देणार होतास, पण तू तर माझ्या घरातल्या व्यक्तीला म्हणजे मंजिरीला हे औषध देतोयस आणि मंजिरीची या सगळ्यामध्ये काहीही चुकी नाही आहे, असं मला वाटतं. तर आता मंजिरीला मी मरू देणार नाही. तिला बरं करण्यासाठी मी काहीतरी करणारच आणि तुझा खरा चेहरा सगळ्यांना सांगणारसुद्धा." तेव्हा जय म्हणत असतो की "डॉक्टर, अहो असं काय करताय तुम्ही? तुम्ही डॉक्टर आहात ना? तुम्ही हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असं नका बोलू. तुम्ही इथे तुमची ट्रीटमेंट चालूच ठेवा. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही मंजिरीला बरं केलंच पाहिजे." असं इथे जय म्हणत असतो. डॉक्टर म्हणतात की "आम्ही आमचे प्रयत्न चालूच ठेवलेत. तुम्ही देवावरती पण विश्वास ठेवा." तेव्हा इकडे जय म्हणत असतो की "आमच्यासाठी तुम्हीच देव आहात. अहो तुम्ही इथे डॉक्टर देव असताना आम्ही त्या दगडावरती का बरं विश्वास ठेवायचा?" असं जय घोरपडे जेव्हा बोलतो तेव्हा रायाला खूपच जास्त राग येतो. तरी ते रायाचे दोन्ही मित्र बाहेर आलेले असतात. मंजिरीची तब्येत बिघडलेली आहे म्हणून दोघेही खूप जास्त टेन्शनमध्ये असतात. ते विचारतात की "राया दादा, आता काय करायचं? मंजिरी ताईला बरं वाटत नाही आहे. काय कसं करणार? कसं तिला बरं करणार?" तेव्हा इकडे राया म्हणत असतो की "तुम्ही लोकं काळजी करू नका. मिस फायरला काहीसुद्धा होणार नाही आहे. आपण आहोत ना, आपण बरं करू तिला. फक्त एक काम करा, हा नंबर घे. हा त्या दवा दफ्तरवाल्याचा नंबर आहे. याला काही करून तुम्ही शोधून काढा. कारण आता मंजिरीला बरं करण्यासाठीचं जे काही औषध असेल ना, जो काही तोड असेल, याच माणसाकडे असेल आणि हा त्या माणसाचा नंबर आहे, ज्याने जय घोरपडेला त्या पुड्या दिलेल्या आहेत, औषधांच्या पुड्या. त्याच्यामुळे याला शोधणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे." तेव्हा इकडे प्रशांतला आता खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. त्याने जय घोरपडेला भेटायला बोलावलेलं असतं. तो वाट बघत असताना जय घोरपडे मागूनच आता हळूपणे येतो. तेव्हा प्रशांत म्हणतो, "काय सर, किती उशीर केला तुम्ही? एवढा उशीर कोणी करतं का? मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे." तेव्हा जय घोरपडे म्हणत असतो, "चिल, मला यायला उशीर झाला मग काय झालं? एवढी कसली घाई आहे तुला? जे काही सांगायचं आहे ना शांतपणे सांग. मी ऐकतोय ना. जे काही बोलायचं आहे ते तू बोल." तेव्हा इकडे
आता प्रशांत म्हणत असतो की सर, तुम्ही खोटं का बोललात माझ्याशी? तुम्ही ते औषध तुमच्या दुश्मनाला देणार आहात. अहो, तुम्ही तर ते औषध मंजिरीला देताय ना. आणि मला हे सुद्धा कळलं की तिच्या पोटामध्ये चौथी पुडीसुद्धा गेलेली आहे. सर असं का करताय? तुमचं तर लग्न ठरलं ना तिच्याबरोबर. तेव्हा इकडे जय घोरपडे म्हणतो, अरे मग ती तर माझी दुश्मनच आहे ना, म्हणून तर तिला मी हे औषध देतोय. तेव्हा इकडे प्रशांतला राग येतो आणि प्रशांत म्हणतो, की तू एवढा नालायक माणूस असशील असं मला वाटलंसुद्धा नव्हतं. म्हणजे इकडे तिच्याबरोबर लग्नाचं नाटक करतोयस आणि तिलाच ते औषध खाऊ घालतोयस. पण मी असं होऊ देणार नाही. कारण मंजिरी माझ्या बायकोची बहीण आहे आणि त्याच्यामध्ये ती माझ्या कुटुंबातील भाग आहे. मी तिला मरू नाही देणार. मला वाटलं ते औषध तू कुठल्यातरी खरोखर तुझ्या दुश्मनाला देतोयस म्हणून दिलं होतं, माझ्या घरातल्या लोकांना मारायला नाही. तेव्हा राया म्हणतो, अरे वा, तुम्हीपासून लगेच तू वरती आलास. असू दे, तू मला तू म्हणू शकतोस. कारण तू माझी जी काही मदत केली आहेस ना, ती खूपच जास्त चांगली आहे, वाखाणण्याजोगं आहे. त्याच्यामुळे तू मला तू म्हणालास ना, तरीसुद्धा काही हरकत नाही आहे. मंजिरीच्या पोटामध्ये चौथी पुडी गेली, एकदा का पाचवी पुडी गेली, की ती ढगात गेलीच म्हणून समज. तेव्हा इथे प्रशांत म्हणत असतो, हे बघ, तू जे काही करतोयस ना, मी कधीच तुझं हे वागणं खपवून घेणार नाही. तुझं हे नाटक मी ऐकणार नाही. कारण का, आमच्या घरातल्या लोकांना मारून तुला काय मिळणार आहे? एकतर तुला मंजिरीबरोबर लग्न करायचं आहे आणि एका बाजूला तिला मारण्याचा प्रयत्न करतोयस तू. तेव्हा जय म्हणतो, हां मग? अरे तुलाच काय, ह्या गावामध्ये कुणालाच माहिती नाही आहे की खरा जय घोरपडे कसा आहे ते. अरे मी दाखवताना वेगळं दाखवतो आणि मी असतो वेगळाच. कुणीही मला आत्तापर्यंत ओळखू शकलेलं नाही आहे, कळते का तुला? या जय घोरपडेला ओळखणं इतकं सोपं नाही आहे. आता मंजिरी एकदा गेली ना, की मग कळेल तुला. तेव्हा इकडे ती कशा पद्धतीने माझी दुश्मन झाली आहे ना, ते सुद्धा तुला कळेल. तेव्हा प्रशांत म्हणतो, कारण काही का असेना, पण मंजिरीला काही होणार नाही. तेव्हा जय म्हणतो, काय करणार आहेस तू? आता तर चौथी पुडी गेली पोटात. तेव्हा इकडे प्रशांत म्हणत असतो, पण आता त्या चौथ्या पुडीवरती तिला बरं करण्यासाठी कुठलं औषध देण्यात येतं ते तर मला माहिती आहे. तिला बरं करण्यासाठी कुठलं औषध द्यायला पाहिजे ते सुद्धा माझ्याकडे आहे आणि मी मंजिरीला ते औषध देईन आणि तिला लवकरात लवकर बरं करेन. तेव्हा जय म्हणतो, हे तू मला सांगितलं नाहीस. तेव्हा प्रशांत म्हणतो, की वस्ताद आपले सगळेच डावपेच आपल्या इथे शिष्याला सांगतो का? असं तर होत नाही ना. एक तरी पत्ता तो वस्ताद आपल्या स्वतःकडे ठेवतोच. तेव्हा इथे जय म्हणतो, आता बघ मी काय करतोय. तेव्हा इकडे जय पोलीस स्टेशनला फोन करून गाडी बोलावून घेतो. तो म्हणतो की एका गुन्हेगाराला पकडलंय, लवकरात लवकर गाडी घेऊन या आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा. तेव्हा प्रशांत म्हणतो की आता हा विनाकारण मला अरेस्ट करायला सांगेल, पण त्याच्या आधी काही करून मला हे सगळं आता जिजींना तरी सांगायला हवं. जिजींचा सगळ्यात जास्त विश्वास ह्या जय घोरपडेवरती आहे. तेव्हा प्रशांत जयला धक्का मारतो आणि सरळ तिथून पळ काढतो. तो म्हणतो, काही झालं तरीसुद्धा मंजिरीचा जीव वाचला पाहिजे. तिची काही चुकी नाही आहे. विनाकारण हा तिचा जीव घेतोय. मंजिरी तर खूप चांगली मुलगी आहे, माझ्या बायकोची बहीण आहे. तिला वाचवलंच पाहिजे आणि कुठे ना कुठेतरी माझ्यामुळे तिचा जीव धोक्यात आलेला आहे, कारण मीच ते औषध जय घोरपडेला दिले. तेव्हा इकडे जय त्याच्या मागे मागे येतो आणि म्हणत असतो की तुला माहिती नाही आहे, तू कुणाबरोबर वैर घेतलेस ते. आता बघ, माझ्या हातातून निसटून गेलेस ना, आता मी कशा पद्धतीने तुला धडा शिकवतो ना, ते बघच तू. या जय घोरपडेपासून दूर जाणं काही इथे तुझ्यासाठी सोपं नाही आहे. कसंही करणार, तुला मी इथे पाताळातून सुद्धा शोधून काढणार, तुला मी नरकातून सुद्धा शोधून काढणार, असं तो म्हणत असतो. तर इकडे प्रेक्षकांनो, जय घोरपडे खूपच जास्त आता चिडलेला असतो. तो पोलिसांना पुन्हा फोन करतो आणि म्हणतो की काही झालं तरीसुद्धा त्या दवा दफ्तरवाल्याला पकडायचंच. तेव्हा इकडे आता प्रशांतचा चांगुलपणा प्रेक्षकांनो इथे आपल्याला खूपच चांगल्या पद्धतीने बघायला भेटतो. प्रशांत लपून बसतो आणि म्हणतो, काही झालं तरीसुद्धा जिजींना हे सगळं सांगायला हवं की आपल्या मंजिरीच्या जीवाला धोका जय घोरपडेपासून आहे. जय पोलिसांना म्हणत असतो की नंबर देतोय तो ट्रेस करा, कुठे आहे तो त्या माणसाला शोधून काढा. तर इकडे नंबर आता ट्रेस करण्यासाठी सुद्धा देण्यात आलेला असतो, दवा दफ्तरला पकडण्यासाठी.
प्रशांत म्हणतो की आता या जयवरती सगळ्यात मोठा विश्वास म्हणजे जीजीचा दिसतोय. तेव्हा इकडे आता जीजीला जयचं खरं रूप काय आहे ते सांगण्याची वेळ आलेली असते. तेव्हा इकडे जीजी आता बसलेली असते मंजिरीबरोबर आणि रडत असते. ती म्हणत असते की मंजिरी, बरी हो गं लवकर बाळा, लवकर बरी हो. तुला असं बघवत नाही आहे मला. हे बघ, माझंही आयुष्य तुला लागू दे. तू लवकर बरी हो. तुझ्या आधी मला मरण यायला पाहिजे. मला मरण आलं ना तरीसुद्धा चालेल. मी आजसुद्धा मरायला तयार आहे. पण तू तू लवकर बरी हो बाळा. तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत. तू तर माझं आयुष्य आहेस ना, आणि तुलाच जर काही झालं तर मी कशी काय जगू सांग बरं. तेव्हा इकडे जीजीला खूपच जास्त आपल्या मुलीची काळजी वाटत असते. जीजी तिच्या शेजारी बसून रडत असतानाच इकडे आता फोन आलेला असतो दवा दफ्तर म्हणजे प्रशांतचा फोन आल्यानंतर तो म्हणत असतो की जीजी, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा जीजी म्हणते, कोण? जोरात बोला, जरा आवाज येत नाही आहे. तेव्हा प्रशांत म्हणतो, जीजी अहो मी बोलतोय, मला महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्हाला. तेव्हा जीजी म्हणते, बोला ना जावे बापू, बोला. तेव्हा इकडे आता प्रशांत म्हणत असतो की आपली मंजिरी आहे ना, तिला औषध देणारा दुसरा तिसरा कुणी नसून जय घोरपडे आहे. तेव्हा इथे जीजी म्हणतात, हो मंजिरी आहे ना, हॉस्पिटलमध्येच आहे. आणि जय इथे नाही आहे, जय कुठेतरी बाहेर गेला आहे. जावई बापू, जय इथे नाही आहे. तेव्हा इकडे आता प्रशांत म्हणत असतो, तुम्ही बोलू नका, मी बोलतोय ते ऐका. हे सगळं ना तो जय घोरपडे करतोय. मंजिरीला तो औषध देतोय आणि त्याच्यामुळे मंजिरीची तब्येत बिघडली. तेव्हा इकडे मंजिरी आता तिला त्रास व्हायला सुरुवात होते. तेव्हा माईंना नीट काही आवाज आलेला नसतो. जीजी म्हणतात की थांबा 1 मिनिट, आणि त्या धावत पळत मंजिरीकडे जातात. त्याच्यामुळे इथे रायासुद्धा येतो. राया म्हणतो की डॉक्टर या ना लवकर, लवकर मिस फायरला चेक करा. तिला काही झालं तरी बरं वाटलंच पाहिजे. त्यानंतरला इकडे मंजिरीवरती लगेचच ट्रीटमेंट होत असते. त्याच्यामुळे ती तेवढी तरी बरी होत असते. नाहीतर तिच्या जागी दुसरं कुणी असतं आणि तिला जर घरामध्ये थांबून घेतलं असतं तर कदाचित त्या व्यक्तीचा जीवसुद्धा गेला असता. इतका त्रास त्या पेशंटला होत असतो. त्यानंतरला इथे डॉक्टर मंजिरीला येऊन चेक करतात आणि इंजेक्शनसुद्धा देतात. कारण तिच्या पल्स कमी होत चाललेल्या असतात. त्याच्यामुळे इंजेक्शन देण्यात येतं. तर इकडे प्रशांत म्हणत असतो, काही झालं तरीसुद्धा हॉस्पिटलला जाऊन आता सगळं काही माईंना सांगायला पाहिजे. आणि त्यासाठी तो हॉस्पिटलला येतो आणि चेहऱ्याला मास्क लावतो. कारण जय घोरपडेने तिथे पोलिसांना तैनात करून ठेवलेले असते प्रशांतला पकडण्यासाठी. तेव्हा इकडे आता प्रशांत म्हणत असतो की ह्या जय घोरपडेने पोलिसांनासुद्धा इथे बोलावून ठेवलं आहे. त्याच्यामुळे तोंडाला मास्क लावून तो आता आतमध्ये एंट्री करतो. बघतो तर काय, तिथे जय घोरपडेसुद्धा असतो. तेव्हा तो एका पोस्टरच्या मागे लपून बसतो. तेव्हा जीजी म्हणत असतात, काय रे जय, कुठे गेला होतास मगापासून? तेव्हा जय म्हणतो की पोलीस स्टेशनमधून फोन आला होता ना, त्यांच्याशी महत्त्वाचं बोलत होतो. तेव्हा जीजी म्हणतात, ठीक आहे, काम तर महत्त्वाचं आहेच. त्याच्यानंतरला प्रशांत लपून बसलेला असताना इथे राया राया अशी हळूहळू हाक मारत असतो. रायाचं काही लक्ष जात नाही, मात्र इथे जय घोरपडेचं लक्ष त्याच्यावरतीच असतं. तेव्हा प्रशांत पुन्हा लपून बसतो आणि म्हणतो की ज्याला हाक मारतोय त्याचं लक्ष नाही आहे, आणि ज्याचं लक्ष नको तो घारीसारखी माझ्यावरती नजर ठेवू नये. तेव्हा प्रशांतला आता टेन्शन आलेलं असतं. त्याला असं वाटतं की इथे मंजिरीला वाचवलं पाहिजे आणि इकडे जय घोरपडे त्याला पकडण्यासाठी खूपच जास्त डाव रचत असतो. तर इथे प्रेक्षकांनो रायाचा फोन आलेला असतो, म्हणून राया बाहेर निघून जातो. तर इथे जय घोरपडे मुद्दामूनच जीजींना म्हणत असतो की जीजी, काही लागलं ना तरी मला सांगा, मी इथे आहे ना. तर इथे रायाला आता डिफिकल्ट त्याच्या मित्राने फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो की ज्या व्यक्तीचा नंबर दिलेला आहे चेक करण्यासाठी त्याचा नंबर आता ट्रेस करण्यात आलेला आहे. तेव्हा इकडे तो हॉस्पिटलच्याच कुठेतरी आजूबाजूला आहे असं सांगण्यात येत असतं. तेव्हा इथे राया आता फोनवरती बोलत असताना त्याच्या मागोमाग प्रशांतसुद्धा आलेला असतो. प्रशांत म्हणतो की बरं झालं रायाचा फोन आला, आता जातो आणि रायाला जय घोरपडेबद्दल सगळी माहिती देतो, मग काय व्हायचं ते होऊ दे. तेव्हा इकडे प्रशांत आता रायाबरोबर बोलण्यासाठी आलेला असतो आणि तो रायाला हाक मारणार.
तेवढ्यातच जय घोरपडेची माणसं तिथे वॉर्डबॉयच्या वेशामध्ये आलेले असतात आणि त्यातला एक माणूस प्रशांतच्या तोंडावरती रुमाल ठेवतो, त्याच्यामध्ये गुंगीचं औषध असतो आणि त्याला बेशुद्ध करतो. तेव्हा इकडे आता तो हात लांब करून रायाला खुणावण्याचा प्रयत्न करत असतो, पण प्रशांतला इथे आता खुर्चीवरती बसवतात, व्हीलचेअरवरती बसवतात आणि लगेच दोघे जण घेऊन जात असतात. तेव्हा रायाचं लक्ष जातं. राया म्हणतो, 1 मिनिट, कोण आहात तुम्ही? तेव्हा इकडे दोघेही खूपच जास्त घाबरतात. तेव्हा इथे राया म्हणत असतो की 1 मिनिट हा, आणि मागे वळून ते लोक आता रायाकडे बघत असतात. तेव्हा राया त्यांच्या जवळ जात असतो. ते दोघेही खूप जास्त घाबरतात. त्यातलं एक तर इतका घाबरतो की त्याच्या कमरेला त्याने जो काही चाकू ठेवलेला असतो तो हळूवारपणे आता काढत असतो, जेणेकरून जर रायाने आम्हाला पकडण्याचा प्रयत्न केला तर स्वतःला वाचवण्यासाठीची तयारी पूर्णपणे त्यांनी केलेली असते आणि त्याच्यावरती वार करून ते लोक पळून जाणार असतात. तेव्हा जय म्हणतो की आता हा लवकरात लवकर पकडला जाईल, त्याला मी चांगली शिक्षा देणार आहे, असं जय घोरपडे बोललेला असतो आणि त्याच्या प्लॅनिंगनुसार त्याच्या माणसांनी प्रशांतला पकडलेलं असतं. तेव्हा इथे राया त्यांना म्हणतो की 1 मिनिट थांबा. तेव्हा तो माणूस रायाकडे खूपच जास्त रागाने बघत असताना राया खाली वागतो. पॉकेट तिथे पडलेला असतो. तो म्हणतो, हे घ्या, कुणाचं तरी पॉकेट पडलंय, त्या पेशंटचा असेल, त्याला परत करा. तेव्हा इकडे थँक्यू म्हणून ते लोक आता सरळ तिथून निघून जात असतात. पण इकडे रायाला त्यांच्यावरती संशय आला असं वाटत असतं, पण इथे राया त्यांच्याकडे काही लक्ष देत नाही. त्याला असं वाटतं की हे खरोखर हॉस्पिटलमधले कामगार आहेत, त्याच्यामुळे त्यांना काही राया इथे त्रास देत नाही. राया आता मंजिरीच्या रूममध्ये येतो. मंजिरीची अवस्था बघून त्याला फारच वाईट वाटतं. तो खूप जास्त रडत असतो. तो म्हणतो, मिस फायर, ही काय अवस्था झाली आहे तुझी? मला तुला या अवस्थेमध्ये अजिबात बघवत नाही आहे. तू लवकरात लवकर बरी हो ना. हे बघ मिस फायर, तू लवकरात लवकर बरी हो, म्हणजे मग आपल्याला आपलं दुकानसुद्धा सांभाळायचं आहे ना. मला तुला असं बघता येत नाही आहे. तेव्हा इकडे राया रडतच तिथून निघून जात असताना मंजिरी त्याचा हात पकडते आणि म्हणत असते की राया. आणि इथे राया जेव्हा मंजिरी त्याचा हात पकडते तेव्हा तो खूपच जास्त खुश होतो. त्याला असं वाटतं की आता मंजिरी बरी झालेली आहे की काय. तेव्हा राया म्हणतोय, मिस फायर, डोळे उघड ना. अगं तुला अजून काय काय आणि किती किती करायचं आहे. तू एकटी एवढं हिमतीने तुझं घर सांभाळतेस की नाही? तुझ्या आईवडिलांची काळजी घेतेस, भावाला सांभाळतेस, घर सांभाळतेस, दुकान सांभाळतेस. अगं वाघीण आहेस तू, वाघीण. आणि इथे काय अशी रडत पडलीस? उठ ना लवकर, लवकर बरी हो ना. अगं सगळ्यांना तू इथे समजदारी शिकवतेस, सगळ्यांना कसं वागायचं ते सांगतेस. मग आता तू का अशी वागतेस? तू का लवकर बरी होत नाही आहेस? हे बघ, तू जर बरी झालीस ना तर आम्ही सगळेजण आनंदात राहू गं. तुला असं बेडवरती बघितल्यानंतर आम्हाला किती वाईट वाटतं, आम्हाला किती दुःख होतं हे तुला नाही कळणार. तेव्हा इकडे रायाला मंजिरी लवकरात लवकर बरी व्हायला हवी असते, कारण ती बेडवरती असल्यामुळे, ती बेशुद्ध असल्यामुळे कोणालाही तिच्याकडे बघून आनंद होत नसतो, उलट दुःखच होत असतं. तेव्हा इथे मंजिरीने त्याचा हात पकडून ठेवल्यानंतर रायाला जो काही आनंद झालेला असतो तो गगनात मावेन असा असतो. त्याच्यानंतरला मंजिरी तोंडाचा मास्क बाजूला करते आणि म्हणत असते, राया, अरे का रडतोयस तू? हे बघ, तू रडू नकोस, मला काहीही झालेलं नाही आहे. तेव्हा राया म्हणतोय, मिस फायर, अगं लवकर बरी हो ना. आम्हाला करमत नाही आहे गं, तुझी अवस्था बघवत नाही आहे. तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते, राया, अरे चल ना, मला घरी घेऊन चल. अरे किती कामं आहेत आपल्याला माहिती आहे का? चल घरी घेऊन चल. तेव्हा राया म्हणतो, तू अजून पूर्णपणे बरी झालेली नाही आहेस. तेव्हा मंजिरी म्हणते, राया, अरे मी कधीतरी बरी होईन का? अरे किती कामं आहेत मला. माझ्या आईवडिलांना मला मुंबईला ट्रीटमेंटसाठी घेऊन जायचं आहे. माझं दुकान, त्याच्यामध्ये मला चादरींचा स्टॉकसुद्धा वाढवायचा आहे. हो की नाही? आपण मिळून करणार आहोत ना हे सगळं. आणि निखिलचं कॉलेज संपल्यानंतर मला त्याला मोठ्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगसाठी त्याला ॲडमिशन मिळवून द्यायचं आहे. अरे किती आणि काय काय कामं करायची आहेत मला. हे बघ, हे सगळं मला करायचं आहे. त्याच्यामुळे मला आता लवकरात लवकर घरी घेऊन चल. मग दुकानावरती जायचं आहे आणि नवीन चादरींचा स्टॉक भरला की मग जास्त खप होईल ना, चांगले पैसे कमवता येतील. तेव्हा इकडे मंजिरी जे काही बोलत असते ते ऐकून राया खूपच जास्त इमोशनल होतो. तो म्हणतो की, मिस फायर, तू लवकर बरी हो बरं, मग आपण हे सगळं करू. तेव्हा मंजिरी म्हणते, राया, मी नक्की बरी होईन ना रे. तेव्हा इथे राया खूपच जास्त इमोशनल होतं. त्याला आता रडायला आलेलं असतं, कारण इथे मंजिरी विचारते, मी नक्की बरी होईन ना. कारण का तिलासुद्धा आता आशा राहिलेली नसते की मी बरी होईन आणि मी जगेन.
तेव्हा मंजिरी म्हणते, "तू रडू नकोस हां, पण एक काम करशील ना, मला तू एक शब्द दे, एक वचन दे आणि ते मी मागेन ते तू मला देशील," असं मंजिरी म्हणते. तर पुढील भागामध्ये बघूया, इथे राया आता विचार करत असतो, की दवा दफ्तरवाला नेमका कोण? तेव्हा त्याचा नंबर आता लावल्यानंतर, त्याचा नंबर ट्रेस केल्यानंतर इथे फोन लागलेला असतो आणि तो फोन उचलते. ती म्हणजे आपली रुचिता. रुचिता म्हणते, "हॅलो." असं म्हणाल्यानंतर राया म्हणतो, की "अरे, हा नंबर तर ओळखीचा वाटतोय." कारण का तिच्या हातातून फोन घेऊन प्रशांतने तो कट केलेला असतो आणि इथे आता जय घोरपडेने प्रशांतला धमकी दिलेली असते, की "लवकरात लवकर इथून निघून जा. इथे तू अजिबात दिसला नाही पाहिजे. लवकरात लवकर गायब हो." तेव्हा प्रशांत आता तिथून जाणारच असतो. तेवढ्यात तो घरी आलेला असताना रायाचा फोन येतो आणि तो फोन रुचिताने उचलल्यानंतर दवा दफ्तर म्हणजे प्रशांतने कट केलेला असतो. तर एक नंबर एका ठिकाणी खूपच जास्त ट्रेस होतो प्रशांतच्या कामाच्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी राया जातो आणि प्रशांतचा फोटो दाखवून तिथे जाऊन खात्रीसुद्धा करून घेतो.